वसुंधरा, बघ ना, अजून कोणीच आलं नाहीये जेवायला. असं कधीच झालं नाहीये माहितीये. घरात कितीही वाद होऊ दे, काही होऊ दे, पण असा जेवणावर राग नाही काढलाय कोण. वसुंधरा, ऐक ना, मला माहितीये या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये, पण तुला या घरातली कुठलीही गोष्ट नाही पटली ना, तर प्लीज आधी येऊन माझ्याशी बोलशील. काय ना, इतक्या वर्षात मला सगळ्यांचे स्वभाव माहिती झाले, त्यामुळे आज जे झालं ना, आय एम सॉरी. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की हे सगळं प्रकरण इतकं वाढेल. आणि मी शपथ घेऊन सांगते, मी आकाशाला काहीच नाही सांगितलं. अगं, मला माहितीये, पण आता आई सगळ्याचा दोष तुलाच देतायत ना. रागाच्या भरात आकाश भाऊजी आईना खूप बोलून गेलेत, त्यामुळे आई आता या सगळ्याचा राग तुझ्यावर आणि बनीवर काढते. मला खूप काळजी वाटायला लागली तुमची. चालेल. काय चालेल? वहिनी, मी आईचा सगळा राग सहन करेन. अगं पण वहिनी, खरंच सांगते, मी आईच्या रागाला नाही घाबरत. बरं, हे सगळं जाऊ दे, आपण या आत्ताच्या क्षणाचा विचार करूया. आत्ता जर कोणी जेवायला नाही आलं ना, तर ते नाही चालणार मला. आपण सगळ्यांना जेवायला बोलवून आणूयात. ठीक आहे, चल. अगं, मला कधी वाटलं नव्हतं की आई एवढं काही करेल. ती आवलीला पण बोलते अगं, पण एवढं नाही. या आई वडिलांना काय वाटलं असेल? म्हणजे मी ओळखते आई बाबांना. मी खरं सांगू, ते नाही मनाला लावून घेणार. पण वसुंधरा, माझ्यावर विश्वास ठेव. आमची आई ना तशी नाहीये. तिचं घरातल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे अगं. तिचा ना नक्की काहीतरी गैरसमज झाला आणि त्यामुळे. मला माहिती आहे भाऊजी, मी समजू शकते. कदाचित त्या इन्सिक्युअर झाल्या असतात. ती त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही करत आहे, पण आता बाद झालं. मला हे भांडणाचं वातावरण असह्य होतं. पण मी ठरवलंय भाऊजी, आईच्या मनातला सगळा कडवटपणा घालवण्यासाठी मी जे शक्य होईल ते करेन. आपण हे सगळं करताना तू स्वतःला जप. मी आणि अवनी तुझ्यासोबत नेहमी आहोत. थँक्यू भाऊजी. येत आहे ना जेवायला? भाऊजी प्लीज. चल. बरं, आता आकाशला वाढून झाल्यावर तुम्ही दोघेही बसा जेवायला. बाबा नको, आधी तुमचं होऊ द्या, मग आम्ही सावकाश बसतो. हे कोणासाठी? हे आईंसाठी. भाऊजी, त्या मला वाटत नाही की सगळ्यांसोबत जेवायला बसते. वसुंधरा, त्याची काही एक गरज नाही. तिला भूक लागली तर ती स्वतः येऊन घेऊ शकते जेवण. हे तुम्ही असं तिच्या मागे मागे करता ना, म्हणून ती शेफारली आहे फार. नाही बाबा, सासूबाई आहेत त्या माझ्या. त्या नाही जेवल्या तर मला झोप नाही लागणार. वसुंधरा, ऐक ना, आत्ता तरी त्यांच्या समोर जाऊ नकोस. मी घेऊन जाते. नाही वहिनी, मला कधीतरी त्यांच्या समोर जावंच लागणार आहे. आणि आपलं बोलणं झालंय मगाशी.
हो, मी जाऊन येते. आलेच. वसुंधरा पाणी पण घेऊन जा. आई, तू वसुंधरांच्या आई बाबांकडून हुंडा घेतलास की नाही? पास झालं. उलट बरंच झालं मी सगळं ऐकलं. ऍटलीस्ट तुझं खरं रूप तरी दिसलं मला. का त्यांचं घर ओरबाडून घेतलंस तू? त्यांची मुलगी आपल्या घरात नांदते म्हणून म्हणून तू तू हुंडा घेतलास? आकाश भाऊजी, तुम्हाला भाजणीचं थालीपीठ आवडतं ना? केलंय, घ्या. कसे झालेत? आवडले? थांबा, अजून एक वाढते. अहो ऍक्च्युली ना काल केले होते थालीपीठ, पण अचानक तुमचं तिकडे थांबायचं ठरलं. मग आई म्हणाला की आज करूया. मग आईने मला आज सकाळी भाजणीचं पीठ भिजवून दिलं. तुम्हाला मिरची घालून आवडतं ना, तसंच केलंय अगदी. हे आईने केलंय? हो म्हणजे पीठ फक्त भिजवून दिलंय मी. चालेल, बस कर.